नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे। कारण एका बाजूला मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना नियमितपणे पेन्शनचा हप्ता मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला असेही अनेक लाभार्थी आहेत ज्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून पेन्शनची रक्कम मिळालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना नियमित स्वरूपात दिव्यांग पेन्शनचा हप्ता मिळत आहे। मात्र जवळपास 1 लाख ते 1.25 लाख लाभार्थी असे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत। अशा परिस्थितीत फक्त पेन्शन आली नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा नेमकी अडचण काय आहे हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या तहसीलदार कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्याची मागणी करण्यात आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता जाणून घेऊया 2 ते 3 महिन्यांपासून पेन्शन मिळत नसेल तर काय करायचे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना सलग 2 किंवा 3 महिन्यांपासून पेन्शनची रक्कम मिळालेली नाही, त्यांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा। आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही हा अर्ज सादर करता येईल, अशी माहिती या संदर्भात देण्यात आली आहे। अर्जामध्ये आपल्याला दिव्यांग पेन्शन योजना नियमितपणे मिळावी हा मुख्य विषय नमूद करायचा आहे। त्यानंतर अर्जदार म्हणून आपले नाव आणि आपली संबंधित माहिती द्यायची आहे। आपल्याकडे दिव्यांग पेन्शन योजनेचा रजिस्टर नंबर असेल तर तो अर्जामध्ये नमूद करावा। मात्र रजिस्टर नंबर उपलब्ध नसेल तरी त्यामुळे अर्ज करण्यामध्ये अडचण येऊ नये असे सांगण्यात आले आहे। आता जाणून घ्या अर्जामध्ये नेमकी कोणती मागणी करायची। अर्जामध्ये आपल्याला आपल्या दिव्यांग पेन्शन योजनेची रक्कम कोणत्या महिन्याची मिळालेली नाही याचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे। तसेच पुढील काळात पेन्शन नियमितपणे मिळावी अशी मागणी करायची आहे। यासोबतच सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे पेन्शन न मिळाल्याचे नेमके कारण लेखी स्वरूपात कळवावे। कारण अनेक लाभार्थी असे सांगतात की त्यांच्याकडील सर्व माहिती व्यवस्थित आहे तरीही पेन्शनची रक्कम मिळत नाही। म्हणून नेमकी अडचण कुठे आहे हे प्रशासनाच्या नोंदीतून समोर येणे गरजेचे आहे। त्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कारण स्पष्टपणे मिळवणे महत्त्वाचे आहे। तहसीलदार डेस्क 1 आणि डेस्क 2 चा फेल रिपोर्ट मागा। या संपूर्ण विषयामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहसील कार्यालयाकडील डेस्क 1 आणि डेस्क 2 यांचा फेल रिपोर्ट मागण्याची सूचना करण्यात आली आहे। फेल रिपोर्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम मिळालेली नाही अशा लाभार्थ्यांची माहिती असलेला रिपोर्ट। त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत त्यांची स्वतंत्र माहिती तयार होते। त्यामुळे पेन्शन न मिळणाऱ्या लाभार्थ्यांचा फेल रिपोर्ट पाहिल्यास त्यांच्या प्रकरणामध्ये नेमकी अडचण काय आहे हे समजू शकते। म्हणून अर्ज करताना फक्त पैसे आले नाहीत एवढीच तक्रार न करता आपल्या प्रकरणाचा फेल रिपोर्ट उपलब्ध करून द्यावा आणि त्यामध्ये पेन्शन न मिळाल्याचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी करायची आहे। आता जाणून घेऊया फेल रिपोर्टमध्ये मिळणारे कारण महत्त्वाचे का आहे। लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नाही यामागे काहीतरी कारण असल्याचे सांगण्यात आले आहे। कारण सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगितले जात असताना देखील पैसे जमा होत नसतील तर संबंधित नोंदीमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये काही अडचण असण्याची शक्यता या माहितीतून व्यक्त करण्यात आली आहे। म्हणून फेल रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या नावासमोर किंवा तुमच्या प्रकरणासंदर्भात जे कारण दाखवले आहे ते सर्वात आधी समजून घ्यायचे आहे। नेमके कारण समोर आल्यानंतर त्या कारणावर काम करता येईल। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या पेन्शनचा फेल रिपोर्ट मिळवण्यावर विशेष लक्ष द्यावे। आता जाणून घेऊया फेल रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढे काय करायचे। फेल रिपोर्टमध्ये तुमचा पेन्शनचा लाभ का मिळत नाही याचे जे कारण दिसेल ते कारण संबंधित व्यक्तीने पुढे शेअर करावे असे सांगण्यात आले आहे। कारण समोर आल्यानंतर त्या अडचणीवर काम करण्याचा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे। यामागचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन मिळणे अपेक्षित आहे त्यांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळावा। विशेषतः पुढील सप्टेंबर महिन्याचा हप्ता तरी संबंधित लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तुमच्या हक्काचे पैसे मिळणे गरजेचे आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे एखाद्या कारणामुळे पैसे थांबले असतील तर त्या कारणाचा शोध घेणे आणि संबंधित कार्यालयाकडे त्याबाबत विचारणा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। प्रशासनाकडून लाभार्थ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया होत असताना प्रत्यक्ष जमिनीवरील पातळीवर काही अडचणी येत असल्याचा दावा या माहितीत करण्यात आला आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या स्तरावरून एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे। आपल्या प्रकरणामध्ये नेमकी अडचण काय आहे हे कळल्याशिवाय त्यावर योग्य पद्धतीने काम करता येणार नाही। त्यामुळे फेल रिपोर्ट मिळवणे हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगण्यात आले आहे। तहसीलदार कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे। या माहितीनुसार तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग
आणि मंत्रालय स्तरावरील संबंधित विभाग अशा विविध स्तरांवर कामकाज सुरू असते. यापैकी सर्वाधिक तक्रारी किंवा अडचणी तहसील कार्यालयाच्या पातळीवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसऱ्या स्तरावरून पैसे मंजूर करून त्यांच्या वितरणासंदर्भात सूचना दिल्या जातात. मात्र प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या पातळीवर काही अडचणी असल्यामुळे पैसे मिळण्यात समस्या येत असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात ग्राउंड लेवलवर म्हणजेच आपल्या संबंधित तहसील कार्यालयाच्या पातळीवर काम करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक लाभार्थ्याने एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक. ज्या लाभार्थ्यांना मागील 2 किंवा 3 महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही त्यांनी आता आपल्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपले नाव, संबंधित पेन्शन योजनेची माहिती, रजिस्टर नंबर उपलब्ध असल्यास तो आणि कोणत्या महिन्याची पेन्शन मिळालेली नाही याची माहिती अर्जामध्ये द्यावी. त्यासोबतच पेन्शन न मिळाल्याचे कारण लेखी स्वरूपात देण्याची मागणी करावी. तसेच तहसीलदार डेस्क 1 डेस्क 2 चा फील्ड रिपोर्ट मिळवण्याची मागणी करावी. या रिपोर्टमध्ये जे कारण दिसेल ते समजून घेतल्यानंतर त्या कारणावर पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न करता येईल. पुढील हप्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन. या संपूर्ण प्रयत्नामागचा उद्देश एकच आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन मिळणे अपेक्षित आहे त्यांना नियमितपणे पेन्शनचा लाभ मिळावा. फेल रिपोर्टमध्ये नेमकी अडचण समोर आल्यानंतर त्यावर काम करता येईल आणि पुढील सप्टेंबर महिन्याचा हप्ता संबंधित लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून ज्या लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत त्यांनी आपली अडचण स्पष्टपणे प्रशासनासमोर मांडणे आणि संबंधित रिपोर्ट मागवणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या या संपूर्ण माहितीतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते की जर तुम्हाला मागील 2 ते 3 महिन्यांपासून दिव्यांग पेन्शन मिळालेली नसेल तर फक्त वाट पाहत बसू नका. आपल्या संबंधित तहसीलदार कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करा. अर्जामध्ये दिव्यांग पेन्शन नियमितपणे मिळावी तसेच पेन्शन न मिळाल्याचे नेमके कारण लेखी स्वरूपात कळवावे अशी मागणी करा. त्याचबरोबर तहसीलदार डेस्क 1 आणि डेस्क 2 चा फेल रिपोर्ट मागा. या फेल रिपोर्टमध्ये तुमच्या पेन्शनचा लाभ का मिळत नाही याचे नेमके कारण दिसू शकते. ते कारण समोर आल्यानंतर त्या अडचणींवर पुढे काम करता येईल. ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नाही त्यांनी आपला फेल रिपोर्ट मिळवून त्यामधील कारणावर लक्ष द्यावे. कारण नेमकी अडचण काय आहे हे समजल्याशिवाय त्यावर योग्य तो मार्ग काढणे शक्य होणार नाही. म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी हा विषय गांभीर्याने घ्या. संबंधित कार्यालयाकडे अर्ज करा आणि आपल्या प्रकरणाचा फेल रिपोर्ट मागवा. पुढील हप्त्यामध्ये तुमचे नाव यावे आणि पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची वाटत असेल तर आपल्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांना मागील काही महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. अशाच महत्त्वाच्या दिव्यांग पेन्शन आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.